नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एनव्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग आणि मल्टी लेवल मार्केटिंग इंडस्ट्रीबद्दल सविस्तर माहिती. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टी लेवल मार्केटिंग काय आहे? नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टी लेवल मार्केटिंग या सर्वांचा उद्देश प्रोडक्ट आणि सेवांची विक्री वाढवणे आणि व्यक्तीचे उत्पन्न वाढवणे. जर आपण या तिघांची व्याख्या एका ओळीत सांगितली तर हे एक बिझनेस मॉडेल आहे. यात एखादी व्यक्ती कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करून प्राईम कस्टमर बनते आणि त्याद्वारे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यामुळे पुढे लोकांचे नेटवर्क तयार करून प्रोडक्ट किंवा सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून पैसे कमवते. या संकल्पनेला नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टी लेवल मार्केटिंग म्हणतात. तर आता आपण पाहूया ट्रेडिशनल बिझनेस प्रोसेस वर्सेस नेटवर्क मार्केटिंग बिझनेस प्रोसेस कशी असते. ट्रेडिशनल बिझनेस प्रोसेस: मॅन्युफॅक्चरर कंपनी XYZ प्रोडक्ट 30 रुपयाला बनवते. त्यानंतर ते सुपर स्टॉकिस्टकडे जातं, डिस्ट्रीब्युटरकडे, होलसेलरकडे, रिटेलरकडे आणि त्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टायझिंग होते आणि त्यानंतर कस्टमरला ते प्रोडक्ट 100 रुपयाला मिळतं. तर आता 30 रुपयाला बनवलेलं प्रोडक्ट हे कस्टमरला 100 रुपयाला मिळतं, म्हणजे याच्यामध्ये 70 रुपयाचा डिफरन्स आला. आता हा 70 रुपयाचा डिफरन्स हा कोणाला जात असतो? ह्या 5 जणांना. आता ह्या 5 जणांना हा 70 रुपयाचा डिफरन्स गेल्यामुळे कस्टमरला याच्यातून काही मिळत नाही. ही परंपरागत चालत आलेली ही ट्रेडिशनल बिझनेस प्रोसेस आहे. तर आता आपण बघूया की नेटवर्क मार्केटिंग बिझनेस प्रोसेस काय आहे. मॅन्युफॅक्चरर कंपनी 30 रुपयालाच प्रोडक्ट बनवते, ते जातं डायरेक्ट सेलरकडे, त्यानंतर जातं ते कस्टमरकडे. पण इथं देखील 30 रुपयाला बनवलेलं प्रोडक्ट कस्टमरला 100 रुपयालाच मिळतं. याच्यामध्ये पण 70 रुपयाचा जो डिफरन्स येतो, हा डिफरन्स डायरेक्ट सेलर्सला वाटला जात असतो. आता हे डायरेक्ट सेलर्स असतात कोण? नेटवर्क मार्केटिंग बिझनेस प्रोसेसमध्ये जे कस्टमर कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करून ते प्राईम कस्टमर बनतात आणि त्यांना नेटवर्क मार्केटिंग बिझनेस कंपनीकडनं बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळते, तेव्हा हे कस्टमरच डायरेक्ट सेलर म्हणून काम करतात. म्हणजेच कस्टमरमध्येच हा 70 रुपयाचा डिफरन्स वाटला जात असतो. तर ही झाली नेटवर्क मार्केटिंगची बिझनेस प्रोसेस. डायरेक्ट सेलिंग व्यवसाय कायदेशीर आहे का? या व्यवसायाला भारतात मान्यता आहे. यासाठी भारत सरकार वेळोवेळी नियम आणि सूचना प्रसारित करते. दिनांक 28/12/2021 रोजी भारत सरकारने भारताचे पहिले राजपत्र प्रसारित केले आहे. त्यानंतर दिनांक 21/6/2023 रोजी भारत सरकारने डायरेक्ट सेलिंग विषयाशी संबंधित सुधारित भारताचे राजपत्र प्रसारित केले आहे. हे राजपत्र प्रसारित केल्याने डायरेक्ट सेलिंग व्यवसायाला भारत सरकारने भारतात कायदेशीर मान्यता दिलेली आहे. तुमची स्वप्ने काय आहेत? स्वप्नातील घर, वेळेचे स्वातंत्र्य, चांगले आरोग्य, परदेशी प्रवास, आदर सन्मान, सुरक्षित भविष्य, लक्झरी कार, मुलांचे चांगले शिक्षण आणि ही सर्व स्वप्ने पूर्ण करायची म्हटलं तर काय आवश्यक असतं? तर पुष्कळ पैसा. जर तुमच्याकडे पुष्कळ पैसा असेल, ही सर्व स्वप्ने तुमची पूर्ण होऊ शकतात. तर मग आता ही स्वप्न पूर्ण करायची आहेत, तर मग आम्ही तुम्हाला एक चांगला मार्ग दाखवणार आहोत. पुष्कळ पैसा कमवता येईल असा आणि सर्व तुमची स्वप्न पूर्ण होतील. तर चला मग आपण पुढे बघूया तुमची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुष्कळ पैसा कसा कमवता येईल. कंपनीचं नाव आहे एनव्ही सुपरमार्ट सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचं स्लोगन आहे शॉप विथ अस अँड चेंज युअर लाईफ. खरीदारी आमच्यासोबत करा आणि तुमचे आयुष्य बदला. कंपनीची स्थापना 20 एप्रिल 2020 रोजी झालेली आहे. हे भारताचे एक नंबर पैसे कमवण्याचं दुकान आहे. कंपनीचा ऑफिस ॲड्रेस आहे पहलवान टॉवर नियर HM हॉस्पिटल, शेजारशी नोएडा, सेक्टर 63, उत्तर प्रदेश. पिन कोड 201-301 आहे. कंपनी मॅनेजमेंट: एम.आय. अहमद सर कंपनीचे फाउंडर आणि CEO आहेत. सन 2001 पासून फुल टाइम डायरेक्ट सेलिंगमध्ये आहेत. त्यांनी डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातून स्वतःचे आणि अनेकांचे जीवन बदलले आहे. या क्षेत्रात काम करत असताना त्यांना ज्या काही अडचणी दिसून आल्या, त्या अडचणींना लक्षात ठेवून कंपनीच्या प्लॅनला अशा प्रकारे डिझाईन केले आहे की वेगवेगळी विचारसरणी असणारी प्रत्येक व्यक्ती येथून चांगले पैसे कमवू शकेल. या विचाराने हा प्लॅन 20 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आला आहे. श्रीमती मीनाक्षी यादव मॅडम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी फूड आणि सायन्समध्ये PG आणि डिप्लोमा केला आहे. फिटनेस ट्रेनरचा 5 वर्षाचा अनुभव आहे. 2019 मध्ये दिल्लीच्या मिस आणि मिसेस इंडिया इंटरनॅशनलच्या विजेत्या आहेत. बाल युवा नारी जागृती मंच या सामाजिक संस्थेबरोबर त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केले आणि त्यांना 2020 मध्ये नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एनव्ही शॉपी रोड मॅप:
2020 मध्ये MIMS सरांनी कंपनीची स्थापना केली. 2020चा काळ हा कोरोना काळ होता आणि त्या काळामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे बिझनेस डाऊन झाले होते आणि काही कंपन्या पूर्णपणे बंद झाल्या होत्या. तरी देखील आपण 2020 मध्ये कंपनीची सुरुवात केली आणि आज देखील कंपनी एक चांगल्या प्रकारे चालत आहे. तसेच 2021 मध्ये फ्रँचायझी चेन आणि वेंडर टाईप करण्यास सुरुवात झाली. 2022 मध्ये B2C ॲप्लिकेशनचं लॉन्च करण्यात आलं. तसेच चेन मेगामार्टची सुरुवात झाली. 2023 मध्ये वेअरहाऊस चेनची सुरुवात झाली आणि 2024 मध्ये फ्रँचायझी आणि वेंडर टाईप करण्यात आले. 2000चा टार्गेट पूर्ण करण्यात आला. तसेच 2026 मध्ये न्यूट्रीवेदिका आणि एनव्ही सुपरमार्ट फ्रँचायझी पूर्ण भारतात ओपन करण्यात आल्या. तसेच B2B ॲप्लिकेशनचं लॉन्च करण्यात आलं. 2028 मध्ये कंपनी IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच 2030 मध्ये कंपनीचा टार्गेट आहे 10 करोड रजिस्टर आणि अनरजिस्टर्ड कस्टमरपर्यंत पोहोचणे. तसेच पूर्ण भारतात 1,55,000 प्लस फ्रँचायझीची ओपनिंग करणे हा कंपनीचा टार्गेट आहे. लीगल डॉक्युमेंट्स कंपनी चालवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे भारत सरकारकडून प्राप्त केली आहेत. ही सर्व कागदपत्रे तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर आणि बिझनेस प्लॅनच्या PDF फाईलमध्ये पाहू शकता. आवर सेगमेंट एनव्ही शॉपी रिटेल चेन स्टोअर आणि ई-कॉमर्स आणि B2B B2C प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. एनव्ही सुपरमार्ट वेअरहाऊस चेन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. डिजिफाय कंपनीचे स्वतःचे ॲप्लिकेशन आणि वेबसाईट तयार करण्याचे काम आहे. न्यूट्रीवेदिका कंपनीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवण्याचे काम आहे. तिजारत पे जसे आपण गुगल पे आणि फोनपेद्वारे UPI पेमेंट करतो तसे लवकरच आम्हीही UPI सेवा देणार आहोत. DTH आणि मोबाईल रिचार्ज करताना इतर ॲप्समध्ये चार्जेस लागतात, पण तिजारत ॲपमध्ये कोणतेही अतिरिक्त चार्जेस नाहीत. त्याऐवजी तुम्हालाच 1% कॅशबॅक तात्काळ मिळतो. या सेवेचा लाभ अनेक लोक घेत आहेत. तुम्हीही आजच सुरू करा. अम्मा रेसिपी लोणचे पापड बनवण्याचे काम कंपनीचे आहे. मियाज फॅशन कंपनीने ट्रॅकसूटच्या माध्यमातून स्वतःचा कपड्याचा ब्रँड लॉन्च केला आहे. मेरी प्रॉपर्टी एक प्रकारे प्रॉपर्टी विकणे आणि विकत घेण्याचे सर्च इंजिन आहे. न्यायविधी तुमचा कायदेशीर सल्लागार. कॉलेज सारथी कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचे ॲडमिशन करून दिल्यावर देखील तुम्हाला कमिशन मिळते. एनव्ही डिजिटल एज्युकेशन एक ऑनलाईन ई-लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे जिथे कंपनी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देते. रोड टू बॉलिवूड कंपनीचे इव्हेंट मॅनेजमेंट आणि म्युझिक डिस्ट्रीब्युशनचे काम आहे. एनव्ही ॲग्रोकेअर कंपनीचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट बनवण्याचे काम आहे. अचिव्हमेंट अवॉर्ड इंडियाज फास्टेस्ट ग्रोविंग ग्रोसरी रिटेल स्टोअर अवॉर्ड 2021 मध्ये मिळाला. लीडिंग ई-कॉमर्स अँड ग्रोसरी बिझनेस ऑफ द इयर 2022 मध्ये बॉलिवूड ॲक्टर मुश्ताक खान यांच्या हस्ते अवॉर्ड मिळाला. ग्लोबल बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड 2023 मध्ये मिळाला. एशियन आयकॉनिक अवॉर्ड 2024 मध्ये बॉलिवूड ॲक्टर सोनू सूद यांच्या हस्ते मिळाला. डायरेक्ट सेलिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 मध्ये फिल्म ॲक्टर्स समीरा गुज्जर यांच्या हस्ते मिळाला. द एंटरप्रेनर्स फोरम ऑफ इंडिया अवॉर्ड 2025 मध्ये फिल्म ॲक्टर्स शेब्बा अग्रवाल यांच्या हस्ते मिळाला. 6th डायरेक्ट सेलिंग कॉन्क्लेव्ह डायरेक्ट सेलिंग टुडे अवॉर्ड्स 2026 मध्ये मिळाला. श्री सतीश शर्मा हॉनरेबल मिनिस्टर फूड सिव्हिल सप्लायर्स अँड कन्झ्युमर अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ जम्मू अँड काश्मीर यांच्या हस्ते. तसेच मिसेस साक्षी मलिक अर्जुन अवॉर्ड ऑलिम्पिक मेडलिस्ट अँड स्पोर्ट्स आयकॉन. श्री सत्यवर्त कैदन अर्जुन अवॉर्ड कॉमनवेल्थ मेडलिस्ट ऑन स्पोर्ट्स आयकॉन इंडिया यांच्या हस्ते देखील सन्मानित करण्यात आले. प्रोडक्ट्स कॅटेगरी एनव्ही शॉपी 600 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडसोबत काम करते, ज्यामध्ये 15,000 प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. यासोबतच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणखी 5 लाखाहून अधिक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. 14 विविध कॅटेगरीजमधून एनव्ही शॉपी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे सहज खरेदी करता येते. तसेच AC रिपेअर, मोटर मेकॅनिक सेवा आणि इतर अनेक व्यावसायिक सेवाही उपलब्ध करून देते. एनव्ही शॉपी मॉडेल कंपनी 325 प्लस फ्रँचायझी आणि 2100 प्लस वेंडर्सद्वारे ऑफलाईनमध्ये आणि शॉपिंग वेबसाईट आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून 5 लाख प्रोडक्ट्ससह ई-कॉमर्स सर्व्हिसद्वारे ऑनलाईनमध्ये ॲक्टिव्ह आहे. कंपनी हायपर ट्रेड मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या रिटेलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, प्रोफेशनल आणि इतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, छोटे आणि मोठे बिझनेस मालकांचे मेंबरशिप सिस्टमच्या माध्यमातून स्वागत करत आहे. आम्ही एनव्ही शॉप वेंडर ॲपद्वारे कार मेकॅनिक, रेस्टॉरंट्स, इलेक्ट्रॉनिक शॉप, शूज शॉप, प्लंबर, सलून, क्लोथिंग्स,
फळे आणि भाजीपाला सारख्या यांसारख्या इतर दुकानदारांना आमचे ग्राहक पुरवून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करतो. रजिस्ट्रेशन फ्री आहे, पण तुम्ही विचार करत असाल, आता तुम्ही म्हणताय रजिस्ट्रेशन फ्री, नंतर तुम्ही म्हणाल की फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करावे लागेल. तुम्ही जे विचार करत आहात ते 100% बरोबर आहे. पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचे आहे. आजपर्यंत तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीच्या सुपरमार्टमध्ये खरेदीसाठी गेला आहात, तिथे प्रवेश फ्री आहे. परंतु तुम्हाला तेथून कोणतेही प्रोडक्ट हवे असल्यास तुम्हाला ते खरेदी करावे लागते. तेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टचा लाभ घेऊ शकता. त्याच प्रकारे एनव्ही शॉपीमध्ये प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन 100% फ्री आहे. परंतु जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यासोबत पैसे कमवायचे असतील, तर तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह कसे करायचे ते आपण पाहूया. आयडी ॲक्टिव्हेशन फर्स्ट परचेस म्हणजे तुमचं जे फ्री रजिस्ट्रेशन आहे त्याला तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं असेल तर तुम्हाला कंपनीचे फर्स्ट परचेस प्रोडक्ट खरेदी करावे लागतात. उदाहरणार्थ हे तुमच्या समोर जे दाखवलं आहे हे एक एक्झाम्पल म्हणून पहिलं प्रोडक्ट आहे फर्स्ट परचेस प्रोडक्ट मधलं न्यूट्रीवेदिका प्रोडक्टचे जे न्यूट्रीवेदिकाचे प्रोडक्ट्स आहेत त्यातलं तुम्ही तुमच्या आवडीचे 1000 PV पर्यंतचे न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट्स घ्या आणि तुमचा आयडी ॲक्टिव्हेशन मोफत मिळवा. त्याचबरोबर तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट्स मिळतात. डिजिटल मार्केटिंग कोर्स मिळतो, इंग्लिश स्पीकिंग कोर्स मिळतो, कॅशबॅक ऑन रिचार्जवरती 1 ते 2% पर्यंतचं 1000 रुपयेपर्यंतचं कॅशबॅक मिळतो. त्याचप्रमाणे कंपनीचे फ्रँचायझी जिथे जिथे ओपन झालेल्या आहेत तिथे तुम्ही 1 ते 50% डिस्काउंटची शॉपिंग करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला ज्या व्यक्तीने ह्या प्लॅनबद्दल माहिती दिलेली आहे इथं तुमचा आयडी ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याला 200 रुपयाचं स्पॉन्सर इन्कम मिळतं आणि 100 रुपयेपर्यंतचं पेअर मॅचिंग इन्कम मिळत असतं. तसेच तुमच्या या आयडीवरती तुम्ही 2500 पर्यंतचं इन्कम रोजचं करू शकतात. अशाच प्रकारे वेगवेगळे फर्स्ट परचेस प्रोडक्ट असतात त्याच्यावरती डेली कॅपिंग ही वेगवेगळी असते आणि पेअर मॅचिंग देखील ही PV नुसार वेगवेगळी असते. तुम्हाला ज्या व्यक्तीने ह्या प्लॅनबद्दल माहिती सांगितलेली आहे त्या व्यक्तीकडून तुम्हाला फर्स्ट परचेस प्रोडक्टची PDF मिळून तुम्हाला त्यातले कोणत्या फर्स्ट परचेस प्रोडक्ट खरेदी करून आयडी ॲक्टिव्ह करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही आयडी ॲक्टिव्ह करू शकता. 16 टाइप्स ऑफ इन्कम. तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह करण्यासाठी फर्स्ट परचेस प्रोडक्ट खरेदी करणे आवश्यक आहे. प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह होते आणि तुम्ही 16 टाइप्स ऑफ इन्कम मिळवण्यासाठी पात्र ठरता. आता आपण प्रत्येक इन्कमची सविस्तर माहिती पाहूया. डिस्काउंट प्रॉफिट. कोणतीही वस्तू MRP मॅक्झिमम रिटेल प्राइस किमतीत मिळत नाही. 2. प्रत्येक वस्तू ग्रोसरी प्रोडक्ट मधले प्रत्येक वस्तू 1 ते 50% आणि न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट 20 ते 50% डिस्काउंटने मिळतात. उदाहरणार्थ 500 रुपयाची एक वस्तू आहे MRP किमतीची, त्याच्यावर डिस्काउंट आहे तुम्हाला 20%, त्याची तुमची खरेदी प्राइस झालेली आहे 400 रुपये आणि तुम्हाला डिस्काउंट प्रॉफिट झालेला आहे 100 रुपये. तर या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. दुसरे इन्कम आहे सेल्फ परचेसिंग प्रॉफिट. एनव्ही शॉपी खरेदीदारीवर 0.5% सेल्फ परचेसिंग प्रॉफिट देते. तुमची खरेदीदारी ही एका वेळी किमान 1000 BV म्हणजेच तुमची खरेदीदारी 1000 रुपयेपेक्षा जास्त असणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ 1000 रुपयाची MRP किमतीची वस्तू आहे, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट आहे 10%, त्याच्यावरती तुम्ही खरेदीदारी प्राइस आहे तुमची त्या वस्तूची 900 रुपये आणि तुम्हाला डिस्काउंट प्रॉफिट झालेला आहे 100 रुपये आणि इथं तुम्हाला सेल्फ परचेसिंग प्रॉफिट हा 0 रुपये झालेला आहे. कारण कंडिशन काय सांगितलेली आहे की 1000 रुपयाची खरेदीदारी पाहिजे आहे तुमची 1000 रुपयेपेक्षा जास्त. इथं तुमचे 900 रुपयाची खरेदीदारी आहे म्हणून तुमचं सेल्फ परचेसिंग प्रॉफिट हे 0 रुपये झालेलं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. 2000 रुपयाची MRPची वस्तू आहे, त्याच्यावर डिस्काउंट आहे 40% आणि तुमची खरेदीदारी प्राइस झालेली आहे 1200 रुपये. इथं डिस्काउंट प्रॉफिट तुम्हाला मिळाला किती 800 रुपये आणि सेल्फ परचेसिंग प्रॉफिट झालेला आहे तुम्हाला 6 रुपये. इथं 1200 रुपये ही तुमची खरेदी प्राइस म्हणजे 1000 रुपयेपेक्षा जास्त खरेदी प्राइस असल्याने तुम्हाला सेल्फ परचेस प्रॉफिट हा 6 रुपये मिळाला आहे. सेल्फ परचेसिंग प्रॉफिट 100% पुढच्या खरेदीदारीमध्ये तुम्ही वापरू शकतात किंवा बँक अकाउंटमध्ये देखील घेऊ शकतात. या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. सेल्फ परचेस CPTO बोनस. आजपर्यंत तुम्ही कोणत्याही दुकानातून किंवा कोणत्याही कंपनीच्या सुपरमार्ट स्टोअर्समधून वर्षानुवर्षे खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या प्रॉफिटमध्ये भागीदारी दिली आहे का? नाही. एनव्ही शॉपी तुम्हाला कंपनीचे स्टोअर किंवा वेंडरकडून लगातार 24 महिने 3000 रुपयाची खरेदीदारी केल्यावर
कंपनीच्या 5% भागीदारी सहभागी करून घेते आणि 25व्या महिन्यापासून जेवढे पण मेंबर सीपीटीओ मध्ये येतात त्या सर्व मेंबर्सना प्रत्येक महिन्याच्या कंपनी प्रॉफिटमधून 5% वाटले जातात. उदाहरणार्थ महिना आणि खरेदी मेंबर्स. पहिल्या महिन्यात 100 मेंबरनी सीपीटीओ बोनस मिळवण्यासाठी खरेदी चालू केली. त्याच प्रकारे दुसऱ्या महिन्यात 200, तिसऱ्या महिन्यात 300, चौथ्या महिन्यात 400 आणि 5व्या महिन्यात 500 मेंबर्सनी सीपीटीओ बोनस मिळवण्यासाठी खरेदी केली. परंतु आपली कंडिशन काय आहे की 24 महिने तुम्हाला लगातार 3,000 रुपयापेक्षा जास्त रुपयाची खरेदी करायची आहे. तर 24 महिन्याची जर खरेदी बघितली तर टोटल मेंबर हे 30,000 मेंबर होतात. आता तुम्हाला ह्या 30,000 मेंबरवर ग्रोसरी जर कंटिन्यू तुम्ही 3,000 रुपयापेक्षा जास्त रुपयाची खरेदी केली ग्रोसरीचं, तर त्याच्यावरती तुम्हाला आता उदाहरण सांगतो. उदाहरण बघा, 30,000 मेंबर आहेत, त्यांनी प्रत्येकाने 3,000 रुपयाची ग्रोसरी खरेदी केली. तर टोटल सेल जो निघाला तो 9 कोटीचा सेल निघाला आणि ह्या 9 कोटीच्या सेलमधून कंपनीचा प्रॉफिट आपण जर पकडला तर 10% पकडला तर त्याला प्रॉफिट निघतो कंपनीला 10% किती 90 लाख रुपये. आणि ह्या 90 लाखामध्ये कंडिशन सांगितल्याप्रमाणे 5% सीपीटीओ बोनसचे असतात. तर त्या 90 लाखाच्या 10%चा जो प्रॉफिट कंपनीला झाला 90 लाख रुपये, त्या 90 लाखामधून 5% सीपीटीओ बोनस आपण जर बघितला तर किती येतो 4,50,000 रुपये हा सीपीटीओ बोनस येतो. आता हा 4,50,000 रुपये सीपीटीओ बोनस जो आहे तो कोणाला मिळणार? आपली कंडिशन काय आहे की 24 महिने तुम्हाला 3,000 रुपयाची खरेदी करायची आहे. तर पहिल्या महिन्यामध्ये जे पहिले 100 मेंबर आलेले आहेत त्यांनी पहिल्या महिन्यापासूनची खरेदी चालू केली तर 24 महिने पहिले 100 लोकांचे पूर्ण होतात. म्हणजेच 4,50,000 रुपये हे पहिल्या 100 मेंबर्समध्ये वाटले जाणार. तर प्रत्येक व्यक्तीला 4,500 रुपये हे प्रत्येकी 4,500 रुपये प्रत्येक 100 मेंबरमध्ये हे वाटले जाणार आणि त्यांना 3,000 रुपयाची खरेदी ही त्यांची पूर्णपणे फ्री झाली आणि त्यांना 1,500 रुपये हे एक्स्ट्रा पैसे उरले. तर सीपीटीओ मध्ये आल्यानंतर ज्या महिन्यात खरेदी करणार त्या महिन्याचे सीपीटीओ बोनस मिळणार आणि ज्या महिन्यात खरेदी करणार नाही त्या महिन्याचे सीपीटीओ बोनस मिळणार नाही. म्हणजेच तुम्ही सीपीटीओ बोनस मध्ये 24 महिने खरेदी केल्यानंतर एलिजिबल होतात. त्यानंतर त्यांना खरेदी करणे हे कंटिन्यू खरेदी करणे आवश्यक आहे. जर खरेदी केली तर तुम्हाला सीपीटीओ बोनस हा प्रत्येक महिन्याला मिळत राहील आणि तुम्ही जर खरेदी केली नाही तर तुम्हाला सीपीटीओ बोनस मिळणार नाही. आणि परत तुम्ही सीपीटीओ बोनस मिळवण्यासाठी खरेदी 2 महिन्यामध्ये गॅप दिला आणि तिसऱ्या महिन्यापासून परत चालू केली तर परत सीपीटीओ बोनस हा मिळत राहणार. म्हणून तुम्हाला सीपीटीओ बोनस मिळवण्यासाठी खरेदी कंटिन्यू करणे आवश्यक आहे. तर आता हा सीपीटीओ बोनस जो आहे तो तुम्हाला वरती मी जे एक्झाम्पल सांगितलं की 4,000 रुपये 4,500 रुपये हे कसे येणार, बरोबर आहे. तर हे तुम्हाला मी ग्रोसरीचं फक्त उदाहरण दिलं होतं. परंतु तुम्हाला हा जो बोनस मिळणार आहे हा नुसता काय एनव्ही शॉपीचा ग्रोसरी बिझनेस वरून नाही मिळणार आहे. कंपनीचे हे 13 सेगमेंट आहेत. ह्या 13 सेगमेंटचा टोटल टर्नओव्हर एनव्ही शॉपी ग्रुप ऑफ बिझनेस टर्नओव्हर ऑल सेगमेंट या टोटल सेगमेंट मधून जो काही कंपनीचा फायदा येईल त्या फायद्यातून 5% बोनस सीपीटीओ बोनस हा वेगळा काढला जाईल आणि जे एलिजिबल होतील सीपीटीओ बोनस घेण्यासाठी त्यांच्यामध्ये हा वाटला जाणार. या प्रॉफिटला घेण्यासाठी तुम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. टीम रिपर्चेस इन्कम. टीम रिपर्चेस इन्कम म्हणजे काय? आपण जी टीम बनवतो त्या टीम मधील प्रत्येक व्यक्ती कंपनीच्या फ्रँचायझी किंवा वेंडर कडून वारंवार खरेदी करत राहील. त्या खरेदीचे जे काही टक्के लेवल प्रमाणे ठरले आहेत ते आपल्याला प्रत्येक वेळेस मिळतात. त्याला टीम रिपर्चेस इन्कम असे म्हणतात. आता टीम रिपर्चेस इन्कम घेण्यासाठी नेमकं काय करायचं असतं? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमची टीम बनवायची आहे. तुम्हाला आणि तुमच्या टीमला तुमच्या आवडत्या किराणा वस्तूंची खरेदी करायची आहे आणि पैसे कमवायचे आहेत. टीम बनवा, तुमच्या आवडत्या वस्तूंची खरेदी करा आणि पैसे कमवा. टीम रिपर्चेस इन्कम मध्ये 1 ते 20 लेवल पर्यंत 12% रक्कम वाटण्यात येत असते. तसेच टीम रिपर्चेस इन्कम सिंगल लेग किंवा अनलिमिटेड लेग मधून पण घेऊ शकतात. आता ती येते कशी आपण थोडंसं हे चार्टच्या माध्यमातून बघूया. लेवल आहे पहिली, तुम्ही आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे आतापर्यंत मी बिझनेस शेअर केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या 2 लोकांना बिझनेस शेअर करायचा आहे. त्यांनी 3,000 रुपये प्रमाणे ग्रोसरीची खरेदी चालू केली. टोटल परचेसिंग अमाऊंट झाली किती 6,000 रुपये आणि ग्रोसरीमध्ये आपण बिझनेस हा 25% काउंट करत असतो. तर 6,000चा 25% बिझनेस काउंट झालेला आहे किती 1,500. तुम्हाला 0.5% प्रमाणे पहिल्या लेवलची जी इन्कम आहे ती 7 रुपये 50 पैसे आलेली आहे. त्याचप्रमाणे पहिल्या लेवलमध्ये आलेल्या 2 लोकांनी
हा बिझनेस शेअर केला त्यांच्या ओळखीच्या 2 लोकांना, तर दुसऱ्या लेवलमध्ये 4 लोक आलेली आहेत आणि ह्या 4 लोकांनी 3,000 प्रमाणे खरेदी केली, तर टोटल पर्चेसिंग अमाऊंट झाली 12,000 रुपये. त्याचप्रमाणे 25% बिझनेस काउंट झाला 3,000 रुपये आणि 0.5% प्रमाणे तुमची दुसऱ्या लेवलची इन्कम झालेली आहे 15 रुपये. त्याचप्रमाणे दुसऱ्या लेवलमध्ये 4 लोकांच्या माध्यमातून आलेले आहेत 8 लोक आणि 8 लोकांनी देखील 3,000 प्रमाणे खरीदारी केली, तर टोटल पर्चेसिंग अमाऊंट किती झालेली आहे 24,000 रुपये. 25% बिझनेस काउंट 6,000 रुपये. 0.5% प्रमाणे तुमची तिसऱ्या लेवलची इन्कम झालेली आहे 30 रुपये. त्याचप्रमाणे तिसऱ्या लेवलमध्ये आलेल्या 8 लोकांच्या माध्यमातून 16 लोक आली, त्यांनी देखील 3,000 प्रमाणे खरीदारी केली, तर टोटल पर्चेसिंग अमाऊंट झाली किती 48,000 रुपये आणि 25% बिझनेस काउंट झाला किती 12,000 रुपये. तर चौथ्या लेवलचं तुमचं 0.5% प्रमाणे इन्कम झालेलं आहे 60 रुपये. त्याचप्रमाणे चौथ्या लेवलमध्ये आलेल्या 16 लोकांच्या माध्यमातून पाचव्या लेवलमध्ये 32 लोक आली, त्यांनी देखील 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली, तर टोटल पर्चेसिंग अमाऊंट झाली 96,000 रुपये. 25% बिझनेस काउंट झाला 24,000 रुपये. 0.5% प्रमाणे पाचव्या लेवलची तुमची इन्कम झालेली आहे किती 120 रुपये. हे प्रत्येक लेवलमध्ये जशी लोक येत जाणार तसे तुमचं इन्कम हे वाढत जाणार. आता आपलं जे टीम रिपर्चेस इन्कम आहे ते किती आहे 1 ते 20 लेवलपर्यंत. तर 1 ते 20 लेवलपर्यंत जर प्रत्येक महिन्याला काम जरी करत आले 2-2 लोकांच्या माध्यमातून, तर टोटल तुमची टीम होते 20,97,150 लोकांची टोटल तुमची टीम तयार होत असते वाया. म्हणजे 2 लोकांच्या माध्यमातून 4 लोक, 4 लोकांच्या मधून 8 लोक, 8 लोकांच्या 16 लोक, 16 लोक म्हणजे 32 लोक, 64 लोक, असे एकमेकांच्या माध्यमातून जर आपण एकमेकाला सहकार्य केलं, हा बिझनेस शेअर करत गेलो, तर इथं टोटल टीम ही 20,97,150 लोकांची होणार आणि तुमचं जे लाईफ टाईम महिन्याचं इन्कम असणार आहे 20 महिन्याच्या मेहनतीनंतर 20 लेवलचं इन्कम. प्रत्येक महिन्याला 2-2 लोक, प्रत्येक ही लेवल आहे 1 ते 20, ह्याला तुम्ही महिने पण समजू शकतात. आणि या प्रत्येक लेवलमध्ये प्रत्येक महिन्याला 2 लोक जरी आली, पहिल्या महिन्यात 2, त्या 2 लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या महिन्यात 4, दुसऱ्या 4 लोकांच्या माध्यमातून तिसऱ्या महिन्यात 8, अशा प्रत्येक महिन्याला 2-2 लोकांच्या माध्यमातून जरी आले लोक, तर टोटल टीम होणार तुमची 20,97,150 लोकांची आणि त्याचंच तुमचं लाईफ टाईम इन्कम होणार फक्त 25% बिझनेस काउंटवर. 25% बिझनेस काउंटवर तुमचं लाईफ एका महिन्याची तुमची इन्कम होणार आहे 1,52,37,112 रुपये. आणि ही इन्कम येणार म्हणजे येणार 100% येणार, कारण माणूस आजारी असला तरी त्याला किराणा लागत असतो, बरा असला तरी त्याला किराणा लागतो, माणसाच्या घरात सुख असलं तरी किराणा लागतो आणि दुःख असलं तरी हा किराणा ही अशी गोष्ट ही प्रत्येक टायमाला लागते म्हणजे लागतेच. म्हणजे किराणा ही कायमस्वरूपी लागणारी वस्तू आहे. प्रत्येकाच्या घरात प्रत्येक महिन्याला किराणा भरला जात असतो. म्हणून तुमची लाईफ टाईम इन्कमची एक महिन्याची दाखवली आहे 1,52,37,112 रुपये ही 100% येणार. तर ग्रोसरी सेगमेंटमध्ये 25% बिझनेस काउंट केला जात असतो. ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला चार्ट दाखवला आहे त्याप्रमाणे ग्रोसरी सेगमेंट 25% काउंट केला जात असतो. ऑनलाईन पर्चेसिंगमध्ये 100% बिझनेस काउंट केला जातो आणि हेल्थ केअरमध्ये 100% बिझनेस काउंट केला जातो. रेफरल इन्कम PV पॉईंट व्हॅल्यूनुसार मोजले जातात. 1 PVची किंमत 1 रुपये आहे. त्याचप्रमाणे 200 PVची किंमत ही 200 रुपये आहे. कंपनीचे जेवढे पण फर्स्ट परचेस प्रोडक्ट्स आहेत त्याच्याने तुम्ही कोणत्याही मेंबरचे फ्री रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह करतात, तर तुम्हाला 200 PV नुसार रेफरल इन्कम 200 रुपये मिळणार आहे. इथं तुम्ही तुमच्या लेफ्ट साईडने ए नावाच्या व्यक्तीचं फ्री रजिस्ट्रेशन 1101 रुपयेने फर्स्ट परचेस प्रोडक्ट्सने ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपयाचं इन्कम मिळणार आहे. राईट साईडने बी नावाच्या व्यक्तीचं 2500 रुपयाचं फर्स्ट परचेस प्रोडक्ट्सने फ्री रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे सी नावाच्या व्यक्तीचं फ्री रजिस्ट्रेशन फर्स्ट परचेस प्रोडक्ट्स 1,001 रुपयाचं प्रोडक्ट्सने ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे डी नावाच्या व्यक्तीचं फ्री रजिस्ट्रेशन फर्स्ट परचेस प्रोडक्ट्सने 1,101 रुपयाने ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे ई नावाच्या व्यक्तीचं 2500 रुपये चं फर्स्ट परचेस प्रोडक्टने फ्री रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. एफ नावाच्या व्यक्तीचं फ्री रजिस्ट्रेशन 1,001 रुपयाच्या फर्स्ट परचेस प्रोडक्ट्सने ऍक्टिव्ह करून दिलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार आहे. पहिल्या 2 डायरेक्ट स्पॉन्सर नंतर तुमचं इन्कम सुरू होईल. तिसरं जेव्हा पहिला ए आणि बी जेव्हा तुम्ही त्यांना डायरेक्टमध्ये जॉईन करतात त्याचं तुम्हाला स्पॉन्सर इन्कम जे रेफरल इन्कम आहे ते तुम्हाला मिळत नाही. तिसरा जेव्हा तुम्ही स्पॉन्सर जॉईन करतात
तुमच्या डायरेक्टमध्ये, तेव्हा तुम्हाला 200 रुपयाचं जे रेफरल इन्कम आहे ते मिळायला सुरू होतं. रेफरल इन्कम करिता तुम्ही अनलिमिटेड डायरेक्ट मेंबर्सला जॉईन करू शकता. मॅचिंग बोनस, पहिली जोडी 2:1. 2:1 म्हणजे हा तुमचा यू नावाचा आयडी आहे आणि डाव्या साईडला ए आणि बी नावाचे दोन आयडी आहेत आणि उजव्या साईडला ए नावाचा आयडी आहे. तर हे काय झालं, 2:1. पहिली जोडी 2:1 किंवा 1:2 ची. 1:2 म्हणजे हा तुमचा आयडी आहे आणि डाव्या साईडला ए आयडी आणि उजव्या साईडला ए आणि बी आयडी म्हणजे 1:2. पहिली जोडी 2:1 आणि 1:2 ची असते तेव्हा तुमचं पहिलं मॅचिंग बोनस इन्कम चालू होतं. त्यानंतर दुसऱ्या जोडीपासून सर्व जोड्या फक्त 1:1च्याच असणार आहेत. मॅचिंग इन्कम जी असणार आहे तुम्हाला रोजचे 10% मिळणार आहे. तुमचा जो काही बिझनेस येणार आहे मॅचिंग बोनसमध्ये त्याचं तुम्हाला फक्त रोजचं 10% इन्कम मिळणार आहे. उदाहरणार्थ पॉईंट व्हॅल्यू 10,000, मॅचिंग पॉईंट व्हॅल्यू 10,000 बरोबर त्याचं 10% येतं तुम्हाला 1,000 रुपयाचं इन्कम एका दिवसाचं. जर तुम्ही पॉईंट व्हॅल्यू 20,000, मॅचिंग पॉईंट व्हॅल्यू 20,000चा बिझनेस केला तर त्याचं इन्कम तुम्हाला 10% 2,000 रुपये मिळणार आहे. आणि तुम्ही एका दिवसामध्ये पॉईंट व्हॅल्यू 50,000 मॅचिंग, पॉईंट व्हॅल्यू 50,000 मॅचिंग, त्याचं तुम्हाला 10%चं इन्कम 5,000 रुपये मिळणार आहे. आणि जर तुम्ही 50,000 मॅचिंगच्या पुढे जो बिझनेस करणार त्याचं इन्कम तुम्हाला मिळणार नाही, कारण डेली कॅपिंग जी आहे, रोजचं इन्कम जे आहे तुम्ही 5,000 रुपयेपर्यंतच करू शकतात. त्याच्या पुढचं इन्कम तुम्ही करू शकत नाही. जर त्याच्या पुढे जर तुमचं पॉईंट व्हॅल्यू मॅचिंग गेलं तर तो बिझनेस लॅप्स होतो. एक आयडी, जर तुम्ही एका आयडीवर काम करत असाल तर तुम्ही दिवसाचे 5,000 रुपये कमवतात, महिन्याला 1,50,000 रुपये आणि वर्षाला 18 लाख रुपये कमवतात. हे झालं तुमचं वर्क. पण कंपनी एका पॅन कार्डवर 3 आयडी देते आणि कंपनी जर एका पॅन कार्डवर 3 आयडी देते आणि तुम्ही 3 आयडी प्रमाणे जर काम केलं, हे तिन्ही आयडी तुमचेच असतील, तुम्हाला या खालच्या 2 आयडीवर काम सुरू करायचं आहे, तर तुम्ही दिवसाला 15,000 रुपये कमवणार, महिन्याला 4,50,000 रुपये आणि वर्षाला 54 लाख रुपये कमवू शकतात. हे जर एका आयडीवर तुम्ही काम केलं तर हे झालं वर्क आणि हे जर तुम्ही 3 आयडीवर काम केलं तर हे झालं स्मार्ट वर्क. तुम्हाला माझ्याकडनं एकच सांगणं असेल, जर तुम्ही एनी शॉपिंगमध्ये जॉईन करणार तर तुम्ही 3 आयडीनेच जॉईन करा, कारण की तुम्हाला एका आयडीसाठी पण एका आयडीवर जी इन्कम घ्यायची आहे त्यासाठी पण मेहनत तेवढीच घ्यावी लागणार आहे आणि 3 आयडीवर पण मेहनत तेवढीच घ्यावी लागणार आहे. मग त्याच्यापेक्षा जर कंपनी एका पॅन कार्डवर 3 आयडी देते तर तुम्ही 3 आयडीवर काम चालू करा आणि स्मार्ट वर्क करून चांगली इन्कम घ्या. डेली क्लोजिंग जी असणार आहे रात्रीचे 12 वाजता होणार आहे आणि डेली पे आउट हा कमीत कमी 200 रुपयाची इन्कम असणं गरजेचं आहे. रिपर्चेस मॅचिंग बोनस फॉर न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट. पहिल्या जोडीपासून सर्व जोड्या फक्त 1:1च्या असतील. मॅचिंग बोनस 15% आहे. एका बीवीची किंमत 1 रुपये आहे. उदाहरणार्थ 2,000 बीवी मॅचिंग केली तर तुम्हाला 15%चे इन्कम 300 रुपये मिळणार. 4,000 बीवी मॅचिंग केली तर 15% इन्कम 600 रुपये मिळणार. 8,000 बीवी मॅचिंग केली तर 15%चे इन्कम 1,200 रुपये मिळणार. 10,000 बीवी मॅचिंग केले तर 15% प्रमाणे 1,500 रुपये इन्कम मिळणार. 20,000 बीवी मॅचिंग केली तर तुम्हाला 15% प्रमाणे 3,000 रुपयाचं इन्कम मिळणार. 50,000 बीवी मॅचिंग केली तर तुम्हाला 15% प्रमाणे 7,500 रुपयाचं इन्कम मिळणार. एका आयडीवरती तुम्ही विकली एका हप्त्याला 3,50,000 रुपये कमवू शकतात, महिन्याला 14 लाख रुपये आणि वर्षाला 1,68,00,000 रुपये कमवू शकतात. विकली कॅपिंग 3,50,000ची आहे. रात्री 12 वाजता क्लोजिंग होते. विकली क्लोजिंग असणार आहे आणि विकली पे आउट असणार आहे. मिनिमम बॅलन्स तुमचा 500 रुपये असणं आवश्यक आहे. लक्झरी फंड, कार फंड 25 लाख रुपये. बिझनेस टार्गेट आहे 10,000 मॅचिंग युजर्स. तुम्हाला लेफ्ट आणि राईटला 10,000 मॅचिंग युजर्स करायचे आहेत. नो टाइम लिमिट आहे. 5% प्रॉफिट शेअरिंग आहे. कंपनी दर महिन्याला कंपनी प्रॉफिटच्या 5% कार फंडमध्ये ठेवते आणि तुमचे 25 लाख रुपये पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला 5% समान प्रमाणात अचोर्समध्ये वाटते. हाऊस फंड 1 करोड रुपये. बिझनेस टार्गेट आहे 30,000 मॅचिंग युजर्स. तुम्हाला लेफ्ट आणि राईट 30,000 मॅचिंग युजर्स करायचे आहेत. नो टाइम लिमिट आहे. 5% प्रॉफिट शेअरिंग आहे. कंपनी दर महिन्याला कंपनी प्रॉफिटच्या 5% हाऊस फंडमध्ये ठेवते आणि तुमचे 1 करोड रुपये पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला 5% समान प्रमाणात अचोर्समध्ये वाटत असते. पेन्शन फंड परफॉर्मन्स. बिझनेस टार्गेट आहे 5 लाख मॅचिंग युजर्स.
तुम्हाला तुमच्या जॉईनिंग डेट पासून तर 9 वर्षे पूर्ण होईपर्यंतच्या कालावधी तुम्हाला 5 लाख मॅचिंग युजर्स करायचे आहेत. 5% प्रॉफिट शेअरिंग आहे. कंपनी दर महिन्याला कंपनी प्रॉफिटच्या 5% पेन्शन फंड परफॉर्मन्स फंडमध्ये ठेवते आणि प्रत्येक महिन्याला 5% समान प्रमाणात मध्ये वाटते. हे इन्कम तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळणार आहे. रँक बोनस 1. कंपनीचे टोटल 9 रँक आहेत आणि हे 9 रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला मॅचिंग साईज प्रमाणे आणि बीवी मॅचिंग प्रमाणे तुम्ही रँक अचीव करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला रँक जी अचीव करणार त्याच्यावरती तुम्हाला अर्निंग सुद्धा होत असते. तर आता अर्निंग कशी होणार आणि रँक कशी अचीव करायची ते आपण बघूया. कंपनीची पहिली रँक आहे स्टार रँक. स्टार रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 100 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. ब्रॉन्झ स्टार रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 250 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. सिल्वर स्टार रँक अचीव करण्यासाठी 500 पेअर मॅचिंग साईज करावी लागते आणि गोल्ड स्टार रँक अचीव करण्यासाठी 2000 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. पर्ल स्टार रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 5000 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. डायमंड स्टार रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 20,000 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. डबल डायमंड रँक अचीव करण्यासाठी 50,000 पेअर मॅचिंग साईज करावी लागते. क्राऊन रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 1.5 लाख पेअर मॅचिंग साईज करावी लागते आणि क्राऊन अँबॅसिडर रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 5 लाख पेअर मॅचिंग साईज करावी लागते. जर तुम्हाला मॅचिंग साईजने जर रँक अचीव नाही करता आली तर कंपनीने तुम्हाला दुसरा ऑप्शन दिलेला आहे बीवी मॅचिंग. जे कंपनीचे स्वतःचे न्यूट्रीवेदिकाचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला बीवी मॅचिंग करून रँक अचीव करता येते. ते आता कसं, स्टार रँक अचीव करायचे असेल तर तुम्हाला 10,000 बीवी मॅचिंग करावे लागतात. ब्रॉन्झ स्टार रँक अचीव करण्यासाठी 25,000 बीवी मॅचिंग करावे लागतात. सिल्वर स्टार रँक अचीव करण्यासाठी 1 लाख बीवी मॅचिंग करावे लागतात. गोल्ड स्टार रँक अचीव करण्यासाठी 4 लाख बीवी मॅचिंग करावे लागतात आणि पर्ल स्टार रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 10 लाख बीवी मॅचिंग करावे लागतात. डायमंड स्टार रँक अचीव करण्यासाठी 40 लाख बीवी मॅचिंग करावे लागतात आणि डबल डायमंड रँक अचीव करण्यासाठी 1 करोड बीवी मॅचिंग करावे लागतात. क्राऊन रँक अचीव करण्यासाठी तुम्हाला 3 करोड बीवी मॅचिंग करावे लागतात आणि क्राऊन अँबॅसिडर रँक अचीव करण्यासाठी 10 करोड बीवी मॅचिंग करावे लागतात. आता हे तुम्हाला रँक कशी अचीव करायची हे मॅचिंग साईज आणि बीवी मॅचिंग प्रमाणे सांगितलं. परंतु हे जे मॅचिंग साईज आहे हे ॲक्युम्युलेटेड आहे. ॲक्युम्युलेटेड म्हणजे काय, जर तुम्हाला स्टार रँक अचीव करताना तुम्ही 100 पेअर मॅच केलेली आहे आणि आता तुम्हाला ब्रॉन्झ स्टार रँक अचीव करायची तर तुम्हाला वेगळे नवीन 100च्या व्यतिरिक्त 250 पेअर नवीन वेगळे मॅच करायची गरज नाही. तुम्ही स्टार रँकमध्ये 100 पेअर मॅच केली आहे तर तुम्हाला इथं फक्त 150 नवीन पेअर मॅच करायचे आहेत. हे 100 आणि नवीन आले ते 150. अशा प्रकारे तुमचे हे 250 पेअर मॅच होणार आणि तुम्ही ब्रॉन्झ स्टार रँक अचीव करणार. त्याचप्रमाणे सिल्वर स्टार रँक अचीव करायचे आहे तर तुम्ही इथं 250 पेअर मॅच केलेले आहे म्हणजे तुम्हाला सिल्वर स्टार रँक अचीव करण्यासाठी फक्त 250 पेअर मॅचिंग करायचे आहेत. ते नवीन आलेले 250 पेअर मॅचिंग आणि ब्रॉन्झ स्टारचे 250 असे तुमचे इथं सिल्वर स्टार रँक किती होते, 500 पेअर मॅचिंग साईजवर अचीव होते. सिल्वर स्टार रँक तुम्हाला मिळते. आता हे झालं मॅचिंग साईज. आता त्याचप्रमाणे बीवी मॅचिंग. आता बीवी मॅचिंग तुम्हाला स्टार रँक अचीव करायचे तर तुम्हाला काय आहे, 10,000 ची बीवी मॅचिंग करायची असते आणि ब्रॉन्झ स्टार रँक अचीव करण्यासाठी 25,000 ची बीवी मॅचिंग करायची आहे. तर इथं तुम्ही जर स्टार रँकला जर 10,000 बीवी मॅचिंग केलेले तर इथं तुम्हाला किती फक्त 15,000 बीवी मॅचिंग करावे लागणार आहे. अशा प्रकारे हे प्रत्येक रँकचा जो बिझनेस आहे, पेअर मॅचिंग साईज आणि बीवी मॅचिंग साईज हे जे दोन्ही आहेत, पेअर मॅचिंग आणि बीवी मॅचिंग हे ॲक्युम्युलेटेड होणार आहेत. कंपनीमध्ये तुमचे अपलाईन, तुमची टीम आणि तुमची क्रॉस लेग यांच्या माध्यमातून कंपनीमध्ये जो ऑल ओव्हर प्रत्येक महिन्याला नवीन आयडी येतात त्या आयडी मधून ही अर्निंग मध्ये जे 20 रुपये आणि 10 रुपये दाखवलेले आहेत ही सर्व रक्कम साईडला काढून ठेवली जाते आणि त्याच्यातून जर तुम्ही सिल्वर स्टार रँक वरती कंपनीच्या नियमानुसार ज्या रँक वरती तुम्ही आहेत त्या रँकच्या आयडी वरती तुम्ही कमीत कमी 2,000 रुपयाची इन्कम करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला ही रँक इन्कम मिळते. इथं तुमचा हा बिझनेस ॲक्युम्युलेटेड आहे परंतु ही इन्कम ॲक्युम्युलेटेड नाही. थोडक्यात सांगायचं काय, जर तुम्ही सिल्वर स्टार रँकवर आहेत तर तुम्हाला ही इन्कम मिळणार त्या आयडी वरती 2,000 रुपयाची इन्कम घेतली तर. आणि समजा तुम्ही ह्या सर्व रँक अचीव केल्या, सिल्वर स्टार रँक अचीव केली, गोल्ड स्टार रँक अचीव केली, पर्ल स्टार, डायमंड स्टार आणि तुम्ही डबल डायमंड ह्या रँक वरती आहेत तर तुम्हाला फक्त ह्या रँकचीच इन्कम मिळणार आहे 10 रुपये प्रमाणे. बाकीच्या ह्या रँकची ह्या रँक ॲक्युम्युलेटेड अर्निंगसाठी, रँक इन्कमसाठी ह्या ॲक्युम्युलेटेड नाहीत. तुम्ही करंट आयडी वरती ज्या रँकवर आहेत त्या रँकचीच तुम्हाला फक्त इन्कम मिळणार आहे. मॅचिंग साईज, बीवी मॅचिंग हे ॲक्युम्युलेटेड आहे, ही इन्कम ॲक्युम्युलेटेड नाही. रँक बोनस 2.
रँक बोनस 2 मध्ये कंपनीचे हे 9 रँक दिलेले आहेत. हे कसे अचीव करायचे हे तुम्ही आता बघितलं. आता आपण बघूया की रँक बोनस 2 मध्ये दिलेले ॲडिशनल फंड कसे मिळवायचे ते आपण बघूया. स्टार रँक आणि ब्रॉन्झ स्टार रँक याच्यावरती कुठल्याही प्रकारची बीबी मॅचिंग आणि ॲडिशनल फंड दिलेले नाहीयेत. तुम्हाला ॲडिशनल फंड हे सिल्वर स्टार रँक पासून चालू होतात. सिल्वर स्टार वरती तुम्ही आहेत आणि तुम्ही 25,000 बीबी प्रत्येक महिन्याला मॅचिंग केले. कंपनीचे जे न्यूट्रीवेदिकाचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यावरती तुम्ही 25,000 बीबी प्रत्येक महिन्याला मॅचिंग केले तर तुम्हाला फील्ड सपोर्ट फंड 3% मिळतो. गोल्ड स्टार रँक वरती तुम्ही आहेत आणि तुम्ही 50,000 बीबी मॅचिंग केले तर तुम्हाला सेमिनार फंड 3% मिळतो. पर्ल स्टार रँक वरती तुम्ही आहेत आणि 1,000 बीबी मॅचिंग केली तर तुम्हाला ट्रॅव्हल फंड 3% मिळतो. डायमंड स्टार रँक वरती तुम्ही आहेत आणि 2,50,000 बीबी मॅचिंग केले तर तुम्हाला कार फंड 3% मिळतो. डबल डायमंड रँक वरती तुम्ही आहेत आणि तुम्ही 5 लाख बीबी प्रत्येक महिन्याला मॅचिंग केले तर तुम्हाला हाऊस फंड 3% मिळतो. तुम्ही क्राऊन रँकवर आहेत आणि तुम्ही 12,50,000 बीबी प्रत्येक महिन्याला मॅच केले तर पेन्शन फंड 1% मिळतो. आणि तुम्ही 9वी रँक क्राऊन अँबॅसिडर या रँकवरती आहेत आणि प्रत्येक महिन्याला 25 लाख बीबी प्रत्येक महिन्याला मॅच केले न्यूट्रीवेदिकाच्या प्रोडक्टवरती तर तुम्हाला अॅन्युअल बोनस 1% मिळतो. इथं हा जो बिझनेस आहे हा ऑल रँक बिझनेस ॲक्युम्युलेटेड आहे. म्हणजे काय तर तुम्ही सिल्वर रँक वरती 25,000 बीबी मेंटेन केले प्रत्येक महिन्याला तर तुम्हाला फील्ड सपोर्ट फंड 3% मिळतो. जर तुम्ही गोल्ड स्टार रँक अचीव केली आणि त्याच्यावरती तुम्ही 50,000 बीबी मॅच केले प्रत्येक महिन्याला तर तुम्हाला सेमिनार फंड 3% मिळतो. परंतु त्याचबरोबर इथं तुमचा 25,000 बीबीचा सिल्वर स्टार रँकवरचा 25,000 बीबी हा पण मंथली मॅचिंग होत असतो. मग तुम्हाला फील्ड सपोर्ट फंड 3% मिळणार प्लस तुम्हाला सेमिनार फंड पण मिळणार 3%. आता तुम्ही पर्ल स्टार रँक वरती 1,00,000 बीबी ही प्रत्येक महिन्याला मॅच केली तर तुम्हाला ट्रॅव्हल फंड पण मिळणार. गोल्ड स्टार रँकचा सेमिनार फंड पण मिळणार आणि सिल्वर स्टार रँकचा फील्ड सपोर्ट फंड 3% पण मिळणार. आता क्राऊन अँबॅसिडर रँक वरती तुम्ही आहेत आणि तुम्ही 25 लाख बीबी प्रत्येक महिन्याला न्यूट्रीवेदिकाच्या प्रोडक्ट वरती 25 लाख बीबी हे जर मेंटेन केले मॅचिंग केले तर तुम्हाला हा अॅन्युअल बोनस 1% मिळणार प्लस त्याच्यावरती क्राऊन अँबॅसिडरचं पण फंड मिळणार. डबल डायमंड स्टँक रँकवरचं हाऊस फंड पण मिळणार. डायमंड स्टार रँकवरचं कार फंड पण मिळणार. पर्ल स्टार रँकवरचं ट्रॅव्हल फंड पण मिळणार. गोल्ड स्टार रँकवरचं सेमिनार फंड पण 3% मिळणार आणि सिल्वर स्टार रँकचं फील्ड सपोर्ट 3% मिळणार. असा हा बिझनेस ॲक्युम्युलेटेड आहे. इथं तुम्ही जेवढ्या रँक अचीव करणार तेवढ्या सर्व रँकवरचा हा ॲडिशनल फंड तुम्हाला मिळणार आहे. रॉयल्टी लाईफ टाईम अचिव्हमेंट बोनस. कंपनीचे रॉयल्टी लाईफ टाईम अचिव्हमेंट बोनसमध्ये 3 क्लब आहेत. स्टार डायमंड क्लब, रुबी डायमंड क्लब, गोल्ड डायमंड क्लब. जर हे तिन्ही क्लब तुम्हाला अचीव करायचे असतील तर तुम्हाला स्टार डायमंड क्लब अचीव करण्यासाठी 1 वर्षात 1 करोडचा बिझनेस द्यायचा आहे. रुबी डायमंड क्लब अचीव करण्यासाठी 2 वर्षात 5 करोडचा बिझनेस द्यायचा आहे आणि गोल्ड डायमंड क्लब अचीव करण्यासाठी 4 वर्षात 10 करोडचा बिझनेस द्यायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये जर तिन्ही क्लब जर अचीव केले तर तिन्ही क्लब मधले तुम्हाला 5% कंपनी प्रॉफिटमधून मिळणार आहे आणि जेवढे पण हे क्लब अचीव करणार तर कंपनी प्रॉफिटमधून कंपनी 5% सर्व अचिव्हर्समध्ये हे 5% समान वाटप करणार आहे. आणि तुम्हाला रॉयल्टी लाईफ टाईम अचिव्हमेंटचा बोनस हा लाईफ टाईम मिळणार आहे. तुम्ही जर एकच अचीव केला त्याचा लाईफ टाईम बोनस मिळत राहणार आहे. 2 अचीव केले तर दोघांचा लाईफ टाईम अचिव्हमेंट बोनस मिळत राहणार आहे. जर तिन्ही क्लब तुम्ही अचीव केले तर तुम्हाला हे तिन्ही क्लबचं बोनस हा आयुष्यभर मिळणार आहे. डायरेक्टरशिप क्लब. तुमच्या जॉईनिंग डेट पासून 9 वर्षाच्या आत तुम्ही 10 लाख मॅचिंग युजर पूर्ण करता तेव्हा कंपनी अधिकृतपणे तुम्हाला ऑन पेपर डायरेक्टर म्हणून नियुक्त करते. या व्यतिरिक्त दरवर्षी कंपनी तिच्या नफ्यातील 5% रक्कम डायरेक्टरशिप क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये समान प्रमाणात वाटप करते. हा बोनस तुम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट रिवॉर्ड म्हणून देण्यात येणार आहे. बोनन्झा. कंपनीचे विकली आणि मंथली बिझनेस टार्गेटची घोषणा केली जात असते. ते टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना बोनन्झा गिफ्ट दिले जातात. वेंडर आणि फ्रँचायझी बोनस. कंपनीचा कोणीही मेंबर जर एखादी फ्रँचायझी किंवा वेंडर यांना कंपनीच्या सिस्टममध्ये टाईप करत असेल आणि त्यांचे मेंबर्स कंपनीचे मेंबर्स किंवा त्या व्यक्तीचा टीम मेंबर्स जे कोणी असतील त्या कंपनीचे सदस्य हे सर्वजण त्या फ्रँचायझी किंवा वेंडरकडे जाऊन शॉपिंग करतील. प्रत्येक महिन्याची जेवढी काही शॉपिंग होईल त्या प्रत्येक महिन्याच्या सेलवरती त्या व्यक्तीला टाईप करणाऱ्या व्यक्तीला 0.3%चा बोनस हे कंपनीकडनं दिलं जात असतं. फ्रँचायझी रिवॉर्ड.
आमच्याबरोबर तुमची छोटीशी सुरुवात तुमचं उद्याचं भविष्य घडवेल. रेफर करा आणि अर्न करा. कंपनीची एनव्ही सुपरमार्ट फ्रँचायझी ज्या पण किमतीची तुम्ही रेफर करणार त्याच्यावर तुम्हाला डायरेक्टचं रेफरल कमिशन मिळणार आहे 2%. तर फ्रँचायझी रेफर करा आणि 2%चं कमिशन मिळवा. रिवॉर्ड विथ टाइम लिमिट. 25 पेअर 30 दिवसात जर तुम्ही मॅचिंग केली तर तुम्हाला प्लॅन फोल्डर मिळणार आहे. नेक्स्ट 50 पेअर जर तुम्ही मॅचिंग केल्या 2 महिन्यामध्ये तर तुम्हाला साडी शर्ट मिळणार आहे. नेक्स्ट तुम्ही 150 पेअर मॅचिंग केल्या 3 महिन्यात तर तुम्हाला डिनर सेट मिळणार आहे. नेक्स्ट 350 पेअर मॅच केल्या 4 महिन्यात तर तुम्हाला ट्रॉली बॅग मिळणार आहे. नेक्स्ट 1000 पेअर मॅच केल्या तुम्ही 6 महिन्यामध्ये तुम्हाला आरो मशीन मिळणार आहे. नेक्स्ट 2500 पेअर मॅच केल्या 12 महिन्यामध्ये तर तुम्हाला नॅशनल ट्रिप 3 डेज 2 नाईट मिळणार आहेत. नेक्स्ट 6500 पेअर मॅच केल्या 18 महिन्यात तर तुम्हाला दुबई ट्रिप मिळणार आहे 3 डेज 2 नाईटची. नेक्स्ट 13500 पेअर मॅच केल्या 24 महिन्यामध्ये तर तुम्हाला बाईक किंवा स्कूटी मिळणार आहे. नेक्स्ट 28500 पेअर मॅच केल्या 36 महिन्यामध्ये तर तुम्हाला अल्टो कार मिळणार आहे. नेक्स्ट 55000 पेअर मॅच केल्या 60 महिन्यामध्ये तर तुम्हाला नेक्सॉन कार मिळणार आहे. नेक्स्ट 1,25,000 पेअर मॅच केल्या 84 महिन्यामध्ये तर तुम्हाला टाटा पंच कार मिळणार आहे. नेक्स्ट 3,50,000 पेअर मॅच केल्या तर तुम्हाला 108 महिन्यामध्ये पेअर मॅच केल्या तर तुम्हाला MG हेक्टर कार मिळणार आहे. नेक्स्ट तुम्ही 7,50,000 पेअर मॅच केल्या 144 महिन्यामध्ये तर तुम्हाला मेगा मार्ट मिळणार आहे ओपन करून 50 लाखाचं. वेळ मर्यादा तुमची जॉईनिंग झाल्याच्या तारखेपासून लागू होईल. न्यूट्रीवेदिका रिपर्चेस रिवॉर्ड. 25,000 BV मॅचिंग अल्कलाईन वॉटर जार मिळणार आहे. 75,000 BV मॅचिंग वरती तुम्हाला बायोमॅग्नेटिक डबल बेड मॅट्रेस मिळणार आहे. 1,75,000 BV मॅचिंग वरती नैनिताल ट्रिप 1 पर्सन 3 डेज 2 नाईट मिळणार आहे. 4 लाख BV मॅचिंग वरती नैनिताल ट्रिप विथ फॅमिली मिळणार आहे 3 डेज 2 नाईट. 10 लाख BV मॅचिंग वरती थायलंड ट्रिप मिळणार आहे 1 पर्सन 3 डेज 2 नाईट. 20 लाख BV मॅचिंग वरती डबल कपल ट्रिप मिळणार आहे 3 डेज 2 नाईट साठी. 50 लाख BV मॅचिंग वरती 2.5 लाख फॉर किया सोनेट घेण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट मिळणार आहे. 1,25,00,000 BV मॅचिंग वरती 7.5 लाख रुपयाचं तुम्हाला टाटा सफारीसाठी डाऊन पेमेंट मिळणार आहे. 3 करोड BV मॅचिंग वरती तुम्हाला 15 लाखाचं डाऊन पेमेंट मिळणार आहे फॉर्च्युनर कारसाठी. 8 करोड BV मॅचिंग वरती तुम्हाला ऑडी A3 मिळणार आहे. 20 करोड BV मॅचिंग वरती 1 करोडचं ड्रीम होम मिळणार आहे देहरादून. कंपनीने देहरादून तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या राज्यात आणि पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. पण 1 करोड रुपयापर्यंतचं ड्रीम होम. 50 करोड BV मॅचिंग वरती 2.5 करोडचं तुम्हाला फार्म हाऊस मिळणार आहे. 100 करोड BVच्या मॅचिंग वरती तुम्हाला 5 करोडचं मॉल मिळणार आहे. 500 करोड BVच्या मॅचिंग वरती तुम्हाला 25 करोडचं 5 स्टार हॉटेल विथ 50 रूमचं मिळणार आहे. लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम एनव्ही शॉपी कंपनीच्या वतीने वेगवेगळे बोनस टार्गेट विकली आणि मंथली दिले जातात आणि जे सदस्य हे बोनस टार्गेट पूर्ण करतात त्यांच्यासाठी विशेष ट्रिपचे आयोजन केले जाते. या ट्रिपमध्ये फिरण्यासोबतच सदस्यांसाठी लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केले जातात कारण इथे प्रत्येक सदस्याला एक चांगला लीडर बनवण्यावर भर दिला जातो. तसेच बिझनेस संबंधी आवश्यक ट्रेनिंगही दिले जाते. म्हणूनच डायरेक्ट सेलिंग क्षेत्रामध्ये असे म्हटले जाते की हा बिझनेस खूप सोपा आहे. इथे फक्त 3च काम करायचे असतात. स्वतः शिकायचं असतं, इतरांना शिकवायचं असतं आणि दोघांनी मिळून पैसे कमवायचे असतात. म्हणूनच एनव्ही शॉपी कंपनीच्या वतीने देखील लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे वेळोवेळी आयोजन केले जात असते. एनव्ही शॉपी कंपनी तुम्हाला फक्त पैसे कमवण्याची संधी देत नाही तर कंपनीमध्ये आणि समाजामध्येही मान सन्मान देते. हा मान सन्मान विविध रँकच्या माध्यमातून दिला जातो आणि त्यामुळे कंपनीमध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. कंपनीचे हे आहेत सिल्वर स्टार अचिव्हर्स, हे आहेत गोल्ड स्टार अचिव्हर्स, हे आहेत पर्ल स्टार अचिव्हर्स आणि हे आहेत डायमंड स्टार अचिव्हर्स मिस्टर वासिद अली सर आणि मिस्टर रोहित कुशवा सर. आणि हे आहेत कंपनीचे फर्स्ट डबल डायमंड श्रीमती रेखा कुकरेजा मॅडम. आतापर्यंत तुम्ही जेवढे पण हे रँक अचिव्हर्स बघितले आहेत
या रँकमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतोच, समाजामध्ये मान सन्मान मिळतो आणि इतर कंपनीतील सदस्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. म्हणूनच एन्व्ही ही फक्त बिझनेसची संधी नसून स्वतःचा विकास आणि मान सन्मान मिळवून देणारी एक उत्तम कंपनी आहे. कार फंड अचिव्हर्स आत्तापर्यंत कार फंड अचिव्हर्स 25 लाखाचं हे मिसेस रेखा कुकरेजा मॅडम, वाशिद अली सर, यशांक कुकरेजा सर, प्रेरणा महेश्वरी मॅडम, रोहित कुशवाहा सर आणि विमल कुमार सर या 6 जणांनी आत्तापर्यंत 25 लाख रुपयाचं कार फंड हे अचीव केलेलं आहे. त्याचबरोबर 1 करोडचा हाऊस फंड कंपनीचे फर्स्ट डबल डायमंड रँक अचिव्हर मिसेस रेखा कुकरेजा मॅडम यांनी 1 करोडचा हाऊस फंड देखील अचीव केलेला आहे. तसेच इथे मिसेस रेखा कुकरेजा मॅडमने 2 बोनन्झा अचीव केलेला आहे. थायलंड ट्रिप बोनन्झा आहे 5 days 4 nights. हा बोनन्झा 53 दिवसामध्ये मॅडमने 5,000 पेअर मॅचिंग करून हा बोनन्झा अचीव केलेला आहे. त्याचबरोबर कार अचीवमर वॅगनार कारचं बोनन्झा अचीव केलेला आहे 6 महिन्यामध्ये 7,500 पेअर मॅचिंग करून. मॅडमच्या नावावर एन्व्ही रेकॉर्डमध्ये हे फास्टेस्ट बोनन्झा अचीवर म्हणून मॅडमच्या नावे नोंद आहे. टर्म्स अँड कंडिशन. कंपनीच्या टर्म्स अँड कंडिशन्स मधील महत्त्वाच्या आणि आवश्यक अटी व शर्ती तुम्हाला प्लॅन सांगताना समजून सांगितल्या आहेत. कारण कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अटी व शर्ती समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. तरी देखील फक्त ऐकलेल्या माहितीवर अवलंबून न राहता कंपनीची बिझनेस प्लॅन PDF तुम्ही स्वतः नीट वाचा. तसेच फ्री रजिस्ट्रेशन करताना देखील तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन पाहायला मिळतील, त्या पूर्णपणे समजून घ्या. कंपनीची काम करण्याची पद्धत आणि अटी व शर्ती यांची योग्य माहिती घेतल्यामुळे पुढे काम करताना कोणताही गैरसमज किंवा अडचण निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट समजून आणि योग्य माहिती घेऊनच काम सुरू करा. पेमेंट अँड बँकिंग हे कंपनीचे अधिकृत बँक डिटेल्स आहेत, जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि योग्य पद्धतीने तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुम्हालाही आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी करून टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडमच्या दिशेने पुढे जायचे असेल तर आजच योग्य निर्णय घ्या. एन्व्ही सुपरमार्ट सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्लॅनमध्ये सहभागी होण्यासाठी फर्स्ट परचेस प्रोडक्ट तात्काळ खरेदी करा आणि तुमच्या व्यवसायाची सुरुवात करा. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्या तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून वेळ न घालवता कामाला सुरुवात करा. स्वतःसोबत इतरांनाही संधी द्या आणि तुमचे भविष्य अधिक मजबूत बनवा. माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून एन्व्ही कंपनीच्या बिझनेस प्लॅन बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.